शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंत्रालयामध्ये आपल्या दालनाचा ताबा घेतलेला आपल्यासोबत आहेत. पर्यटन आणि खनिकर्म त्यासोबतच माजी सैनिक कल्याण मंत्रालयाचे तुम्ही मंत्री झालेला आहात. कसा आहे आजचा दिवस तुमच्यासाठी आणि काय काय नवीन नवीन चॅलेंजेस आहेत तुमच्या पुढे? नाही, आमच्याकडं हे नवीन विभाग माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्यानंतर आज मी नवीन विभागाचा पदभार अत्यंत साध्या पद्धतीनं स्वीकारला. याचं कारण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं. आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये होत आहेत. परंतु म्हणून कुठलाही गाजावाजा किंवा काही मोठा कार्यक्रम न करता फक्त विभागाचा मी आढावा घेतला आणि त्याप्रमाणे तिन्ही नवीन विभाग समजावून घेतलेले आहेत. आणि पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक या ठिकाणी मी घेणार आहे आणि नक्कीच पर्यटन वाढीला कशा पद्धतीनं महाराष्ट्रात चालना देता येईल. मी आता सचिवांना आमच्या सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे एखादं सल्लागार एजन्सी म्हणजे आपल्याला जे महाराष्ट्रामधली जी पर्यटन स्थळं आहेत ती ब्रँड कसा त्याचा करता येईल जागतिक पातळीवरती इंटरनॅशनल टुरिझमसाठी, याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यासाठी एक वेगळं प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यात मला द्यायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तिन्ही ह्या माझ्या विभागामध्ये लोकाभिमुख काम करण्याचा माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करू आणि नक्कीच जे विभाग माझ्याकडे दिलेत त्या विभागामध्ये आमच्या तिन्ही नेत्यांना अपेक्षित आहे. तसंच विशेषतः माननीय शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या तीन विभागामधलं जे माझ्याकडनं अपेक्षित काम आहे ते नक्की मी करून दाखवेन. पण एक पर्यटन मोठा विषय आहे आणि आता 31 आहे, गर्दी आहे बऱ्याच पर्यटन स्थळीवर. तर काय या बैठकीमध्ये झालं आहे? अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या तुम्ही? अधिकाऱ्यांना जनरल इन्स्ट्रक्शन्स आपल्या आहेतच की ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत तिथं लोकल ॲडमिनिस्ट्रेशनचं सहकार्य घेऊन म्हणजे स्थानिक महसूल प्रशासन असेल, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, स्थानिक वाहतूक पोलीस असतील, त्या माध्यमातून वाहतुकीची कोंडी होणार नाही, पर्यटकांना सुरक्षित पर्यटन कसं करता येईल या सगळ्या गोष्टींच्या लोकल प्रशासनाच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करण्याच्या सूचना आमच्या विभागाला मी दिलेल्या आहेत. आणि आता नव्यानंच मी आज आमच्या विभागामध्ये सांगितलं की टुरिझम पोलीस ही एक नवीन संकल्पना आमच्या विभागामध्ये आपण आणतोय. कारण बघा, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, लोणावळा असेल, इतर कुठली ठिकाणं आहेत, इथं जेव्हा पीक पिरियड असतो टुरिझमचा तेव्हा खूप वाहतूक कोंडी होते, पर्यटकांना काही गैरसोयीनं सामोरं जावं लागतं. तर जसं टुरिझम पोलीस आपल्याला पोलिसिंग करता येतंय का या बाबतीतलं सुद्धा एक प्रेझेंटेशन सादर करायचं मी आमच्या सचिवांना आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण तोपर्यंत महाराष्ट्रात येणाऱ्या देशातल्या परदेशातल्या पर्यटकांना त्यांचं पर्यटन हे चांगल्या वातावरणामध्ये सुरक्षित पद्धतीनं आणि त्यांना त्याचा आनंद घेता यावा या दृष्टीनं पर्यटन विभाग असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, स्थानिक ज्या ठिकाणी गिरीस्थान आहेत तिथल्या स्थानिक लोकल ॲडमिनिस्ट्रेशन बॉडीज असतील, सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून या आता येणाऱ्या 31चं नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही तशा सूचना विभागाला दिलेल्या आहेत. दुसरा तुमच्याकडे विभाग येते म्हणजे खनिकर्म आणि त्यामुळे त्याबद्दल काही बैठक झाली आहे का? किंवा राज्यामध्ये जो भूमाफियांचा सध्या हैदोस पाहायला मिळतोय, बऱ्याच तक्रारी आहेत, यावर काही ठोस उपाययोजना, काही अंमलबजावणी होईल असं काही करणार आहात? खनिकर्माच्या बाबतीमध्ये मोठ्या मायनिंग ज्या आहेत त्याच या विभागाच्या अखत्यारीमध्ये आहेत. आमच्या विभागाचे राज्यमंत्री भोयर साहेब ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आणि मी दोघांनी मिळून खनिकर्म विभागाचा आम्ही जॉईंट आढावा या ठिकाणी घेतला. खनिकर्माच्या माध्यमातून साधारणतः 3-3.5 हजार कोटी रुपये रेव्हेन्यू हा सरकारला मिळत असतो. काही मायनिंग ब्लॉक्स आहेत असे की जे काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा काही वन विभागाच्या अडचणीमुळं ते बंद आहेत. मग त्याचं डिटेल प्रेझेंटेशन मी पुढच्या आठवड्यात द्यायला सांगितलेलं आहे. ते जे काही मायनिंग ब्लॉक्स ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणींमुळं ते चालू होऊ शकले नाहीत, तर त्या बाबतीत सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये प्रेझेंटेशन घेऊन त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे पुढच्या आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना आपण करू. राजकीय प्रश्न 2 तुम्हाला विचारायचे आहेत. बीड संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आज मूक मोर्चा काढला जातो जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि सर्व पक्षीय मोर्चा आहे. त्यामुळे किती हे गंभीर प्रकरण हे सगळं वाटते, कारण आरोपी अजूनही फरार आहे. सुरेश धस यांनी जे आरोप केले ते सुद्धा अत्यंत गंभीर आहेत.
या बाबतीत बघा, राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कुठल्याही आरोपीला, तो कितीही कोणाच्याही जवळचा असला, लहान असला, मोठा असला, तरी कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावरती आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल की त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं होतं, त्याच्या निकटवर्तीयांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं होतं. जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या पोलिसांच्या पद्धतीनं काम करतायत. पोलिसांचा तपास सुरू असताना राजकीय व्यक्तीने आमच्यासारख्या सरकारमधल्या त्याच्यामध्ये काही वक्तव्य करून त्या तपासामध्ये बाधा येईल असं करणं योग्य नाही. मी सुद्धा 2.5 वर्ष गृह खात्याचा राज्यमंत्री राहिलेलो आहे. पोलिसांच्या दिशेनं काम करतायत आणि जसं सरकारनं सांगितलेलं आहे की कुठल्याही आरोपीला सोडलं जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कायद्यापुढं नियमापुढं सगळे सारखे आहेत. त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांचं एक नाव आहे. अशाही परिस्थितीमध्ये कितीही तो आरोपी जरी या ठिकाणी पसार व्हायचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा आपले पोलीस त्याला 100% शोधून काढतील. पण सुरेश धस यांनी जो आरोप केला तो सुद्धा तितकाच गंभीर. ते म्हणतात की वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडेच वाचवतात आहे आणि संजय राऊत तर म्हणतात की दोन्ही मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे. नाही, या बाबतीत मला माहिती नाही. राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु सुरेश अण्णा धस हे महायुतीमधल्या एका घटक पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळं त्यांचं अशा पद्धतीचं काय मत असेल तर त्यांनी महायुतीचे प्रमुख आहेत माननीय फडणवीस साहेब, त्यांच्या कानावर घालावं, त्यांच्याशी चर्चा करावी. कारण ऑलरेडी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की मान्य सुरेश अण्णांचं जर काय याच्या बाबतीतलं वेगळं मत असेल तर तिने आम्हाला भेटावं, आमच्याकडे मांडावं. त्यामुळं हा असा विषय असला तरीसुद्धा ते महायुतीतले घटक आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध असेल तर महायुतीचे प्रमुख म्हणून माननीय फडणवीस साहेबांकडे त्यांनी ते द्यावं. फडणवीस साहेब नक्की त्याच्यात लक्ष घालतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.